आजच्या तरुणांना सोलो ट्रेकिंगची खूप आवड आहे. अनेक जण राज्यातील विविध भागात सोलो ट्रेकिंगसाठी जातात. मात्र भिवंडीतील एका ट्रेकरचा रायगडमध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोलो ट्रेकर आकाश वाघमोडे हा इर्शालवाडी परिसरात ट्रेकसाठी गेला होता. ट्रेकिंग करत असताना पाय घसरून दरीत कोसळल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार तडाली गावचा रहिवासी असलेला आकाश राजेंद्र वाघमोडे रविवारी सकाळी आपली दुचाकी डोंगराच्या पायथ्याशी उभी करून इर्शालगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघाला होता. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्याने इर्शालवाडी येथे पोहोचल्याची माहिती कुटुंबियांना फोनद्वारे दिली होती. मात्र त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला. सोमवारी सकाळपासून कुटुंबियांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खालापूर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत स्थानिक नागरिक आणि हेल्प फाउंडेशनच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. 4 पथकांच्या सहाय्याने इर्शालवाडी परिसरात शोध घेत असताना आकाशचा मोबाईल सुरू असल्याने त्याचा लोकेशनच्या आधारे शोध घेण्यात आला. दुपारच्या कडक उन्हात शोध मोहीम सुरू असतानाच शोध घेणाऱ्या पथकातील एका सदस्याला आकाशची सेल्फी स्टिक आढळली. त्यावरून अधिक शोध घेतला असता आकाश इर्शालगडावरून पाय घसरून सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात त्याचा जागीच अंत झाला. सोलो ट्रेकिंगचे वेळ अनेकदा घातक ठरते याचे हे ताजे उदाहरण आहे. वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.